श्री स्वामी समर्थ. या कथेचा तुझ्या जीवनावर भयंकर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळेच ही एका हत्तीची पवित्र कथा तुझ्या डोळ्यांसमोर आली आहे. ही हत्तीची कथा तुला ढसाढसा रडवेल आणि तुझ्या नशिबाचे फासे नक्कीच बदलेल. तुलाही आनंदाच्या बातम्यांचे फोन येणे सुरू होतील. हे स्वामी आई, ही हत्तीची कथा ऐकणाऱ्या प्रत्येक मनुष्याच्या भाग्यात चमत्कार करा. गरिबी कायमची दूर करा आणि त्यांच्या भाग्यात धनाचा आणि सुखसंपत्तीचा वर्षाव करा. या हत्तीची कथा फक्त ऐकल्याने तुझी कितीही मोठ्यातील मोठी चिंता जळून नाही गेली तर सांग. ही कथा फक्त शांत मनाने ऐकल्याने गरिबीचा नाश होतो, मोठे आजार बरे होतात, शत्रूंचा नाश होतो, शरीरातील नकारात्मकता दूर होते, वाईट शक्तीचा नाश होतो. ज्या व्यक्तीला आपल्या जीवनात पदोपदी हार मिळाली आहे त्या व्यक्तीच्या भाग्यात ही कथा चमत्कार केल्याशिवाय राहणार नाही. ही कथा फक्त ऐकल्याने मनातील कितीही मोठी इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे तुमच्यासमोर आलेली ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकण्याचा प्रयत्न करा, कारण या कथेचा तुमच्या जीवनावर भयंकर मोठा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही ही हत्तीची कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकली तरच तुम्हाला या कथेचा तुमच्या भाग्यात होणारा सुखाचा चमत्कार दिसू शकतो. भगवंताचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये सर्वात पवित्र वाक्य, ज्या वाक्याने आपले भाग्य कायमचे बदलू शकते, असे वाक्य टाईप करा. मी भाग्यशाली आहे. माझ्या भाग्यात परमेश्वर चमत्कार करणार आहे. आणि हा व्हिडिओ लाईक करून फक्त 2 स्वामी भक्तांपर्यंत ही कथा पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. होय, भगवंत तुमच्याही भाग्यात चमत्कार करेल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा हत्ती व त्याची पत्नी हिवाळ्याच्या थंडीत जंगलात शांतपणे बसलेले असतात. तेव्हा हत्तीची पत्नी हत्तीला म्हणते, हे महाराज, आपल्या पृथ्वीवरील कित्येक लोक जीव देत आहेत, आपल्या जीवनाला कंटाळले आहेत. त्यांना देवाने दिलेले हे अनमोल जीवन नकोसे झाले आहे. ते आपल्या जीवनात खूप लवकर हार मानत आहेत. त्यांना हे समजत नाही आहे की जीवनात भगवंताने दिलेला हा मनुष्य जन्म किती अनमोल आहे. मनुष्य आपल्यावर आलेल्या संकटांना, चिंतेला खूप लवकर घाबरत आहे आणि लगेचच हार मानत आहे. हे महाराज, या सर्व गोष्टींचे कारण काय असू शकते? तेव्हा हत्ती आपल्या पत्नीला म्हणतो, हे हत्तीनी, तू मानवजातीच्या कल्याणासाठी खूप चांगला प्रश्न विचारला आहेस आणि या प्रश्नाचे उत्तर मी तुला एका कथेच्या माध्यमातून देतो. ही कथा तू सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की ऐक, म्हणजे तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच मिळेल. तेव्हा हत्तीची पत्नी हत्तीला म्हणते, हो महाराज, तुम्ही ती कथा मला नक्की सांगा. मी ती कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकेन आणि या कथेचा संपूर्ण पृथ्वीवर प्रचार करेन. भक्तांनो, पुढे तो हत्ती हत्तीनीला म्हणतो, माणसाने आयुष्यात येणाऱ्या बदलांना घाबरू नये. त्यापेक्षा आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार आहे असा विचार करून त्याने ते स्वीकारलं पाहिजे. सर्वात कठीण विजय म्हणजे स्वतःवरचा विजय. परंतु आपण एखाद्या गोष्टीसाठी पात्र नाही असे कोणालाही वाटू देऊ नका. एका गावात मंगेश नावाची व्यक्ती राहत होती. मंगेशचा जन्म गरीब कुटुंबात झाला. मंगेशच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि तो असे 2च सदस्य होते. तो एका कच्च्या घरात राहत होता. तो बिचारा दिवसभर काम करून स्वतःचा आणि बायकोचा उदरनिर्वाह करायचा. असंच दोघांचं आयुष्य चालू होतं. कालांतराने त्याची पत्नी गरोदर राहते. हे ऐकून मंगेशला खूप आनंद झाला. तो विचार करू लागला की आता
आपल्या घरातही लहान बाळ खेळेल, त्याला आपण आपल्या मांडीवर खेळवत बसू, हा विचार तो करत होता. पण त्याच्या आणि कुटुंबाच्या आयुष्यात जे काही घडणार होतं याची त्याला कल्पना देखील नव्हती. वेळ हळूहळू जाऊ लागतो. आता त्या गरिबाच्या घरातही तो दिवस येतो जेव्हा त्याची पत्नी एका मुलाला जन्म देणार होती. मग तिचा नवरा तिला रुग्णालयात दाखल करतो. जेव्हा प्रसूतीची वेळ जवळ येते तेव्हा तो गरीब माणूस काही पैशांची व्यवस्था करायला सुरुवात करतो. मग परत येताना तो आपल्या भावी मुलाची स्वप्ने पाहू लागतो. तेवढ्यात त्याला यमराजाचं बोलावणं येतं आणि त्याचा अपघाती मृत्यू होतो. शहरातील काही लोक येथे त्या माणसाचे अंत्यसंस्कार करतात. दुसरीकडे त्याची पत्नी त्यांच्या मुलाला रुग्णालयात जन्म देत असते. जेव्हा त्या गरीब स्त्रीला तिचा नवरा वारल्याची बातमी मिळते तेव्हा तिचे हृदय फाटून जाते. त्या गरीब मुलीला जगात फक्त तिचा नवराच होता. आता तो पण तिला सोडून निघून गेला होता. आता ती ढसाढसा रडायला लागली की अरे देवा, माझ्यावर दुःखाचा डोंगर कसा आणलास? माझा एकमेव आधार तू हिरावून घेतलास. निदान अजून जन्मही न घेतलेल्या या मुलाची तरी काळजी घेतली असतीस. जन्म होण्याआधीच तू माझ्या बाळावरच्या बाबांचे छत्र काढून टाकलेस. तिच्या पतीची आठवण काढून ती जोरजोरात रडत होती. तिला समजत नव्हते की बाळ झाल्याचा आनंद साजरा करू की पती गेल्याचे दुःख साजरे करू. मग नगरातील काही लोकांनी तिला समजावून सांगितले की ताई, हा जन्म आणि मृत्यू हे सर्व निर्मात्याच्या हातात आहे. यामध्ये मानवी प्रयत्नांचा समावेश चालू शकत नाही. देव जे काही करतो ते चांगलेच करतो असे म्हणतात. म्हणून जे गेले त्याचा शोक करणे थांबवा आणि जे आले त्याचा विचार करा. इथे लोक त्या गरीब स्त्रीला अनेक प्रकारे समजावून सांगत होते. काही वेळातच तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला. आपल्या मुलाला पाहून तिचे थोडे दुःख दूर झाले. तिला वाटलं की आता मी या मुलाला खूप शिकवणार, खूप वाढवणार, कारण हाच माझा मोठा आधार बनणार आहे. आता ती आपल्या मुलाला घेऊन तिच्या घरी येते. नगरातील काही लोकांनी काही दिवस महिलेला मदत केली, पण कोण नेहमीच मदत करत राहणार आहे? काही दिवस निघून गेल्यावर मदतनीसही मागे हटले. आता ती तिच्या बाळाला घेऊन पूर्णपणे एकटी पडली होती. इतरांच्या मदतीने किती दिवस आयुष्य जगता येतं हे तिला समजलं होतं. या मुलाला जगवायचे असेल आणि वाढवायचे असेल तर त्याची जबाबदारी आपल्यालाच आपल्या हाती घ्यावी लागेल. काहीतरी काम आपल्या स्वतःलाच करावे लागेल. अशा रीतीने ती स्त्री इतर लोकांच्या घरी जाऊन साफसफाईचे काम करू लागते. कामातून मिळणाऱ्या पैशातून ती स्वतःचा आणि मुलाचा उदरनिर्वाह करू लागली. कालांतराने तिचा मुलगा हळूहळू मोठा होऊ लागतो. मूल 4 वर्षाचे झाल्यावर त्याची आई त्याच्या शिक्षणासाठी त्याला नगरातील सरकारी शाळेत दाखल करते. तिला वाटले की ती तिच्या मुलाला शिक्षण देऊन इतके सक्षम बनवेल की त्याचे शिक्षण कधीही कोणाच्याही हातून होऊ नये. आता ती अशीच कष्ट करत राहते, ते पण दिवस रात्र. आपल्या मुलाला शिकवण्यासाठी ती मजूर म्हणून काम करू लागते. तिच्या मुलालाही तिची कदर असते. त्याने आपल्या आईचे कष्ट पाहिलेले असतात आणि त्याला माहीत असतं की आपल्याला आपल्या आईशिवाय कोणीही नाही, कारण आपल्या वडिलांचे छत्र आपल्या डोक्यावरून आपण जन्माला यायच्या आधीच उडालेले आहे. त्यामुळेच तो मुलगा देखील खूप मेहनत करून दिवस रात्र अभ्यास करत असतो. हळूहळू तो मुलगा 12 वर्षाचा होतो. एका दिवसाची गोष्ट आहे. एक दिवस त्या मुलाची आई खूप आजारी पडते. त्याला वाटले की हा कोणता तरी छोटा मोठा आजार असेल. त्यामुळे त्या दोघांनीही तिच्या आजारी पडण्यावर लक्ष दिले नाही. मात्र त्याच्या आईची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. ती आजारी पडल्यामुळे कामालाही जाऊ शकत नव्हती आणि आजारावर उपचार करण्यासाठी तिच्याकडे पुरेसे पैसेही नव्हते. आपल्या आईला
इतका आजारी पाहून तिच्या मुलाला खूप दुःख वाटते आणि तो त्याच्या आईला सांगून जातो की आई, फक्त 5 मिनिटे थांब, मी डॉक्टरकडून जाऊन तुझ्यासाठी बरे होण्याचे औषध आणतो. तू त्या गोळ्या औषधं खाल्ल्यानंतर लगेचच बरी होशील. मुलाचे बोलणे ऐकून आईचे डोळे भरून येतात. ती म्हणाली, बाळा, आता तुला कुठेही जायची गरज नाही. आता माझीही वेळ आली आहे. मला तुझ्या वडिलांकडे जायचे आहे, पण जाण्यापूर्वी माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. जेव्हा तुझा जन्म झाला नव्हता तेव्हा तुझ्या वडिलांचे आणि माझे स्वप्न होते की आपण आपल्या मुलाला शिक्षण देऊ आणि त्याला सक्षम बनवू, जेणेकरून त्याला आपल्यासारखे गरिबीचे जीवन जगावे लागणार नाही. पण बाळा, मी ते स्वप्न पूर्ण करू शकली नाही. बाळा, मी जरी गेले तरी तू तुझ्या वडिलांचे स्वप्न नक्कीच पूर्ण करशील. तुमच्या वडिलांचे नाव खराब होईल असे काहीही करू नका. तुम्ही तुमचे जीवन अशा प्रकारे जगले पाहिजे की लोकांना तुमचे नाव दूर दूरपर्यंत कळेल. बाळा, पैशाच्या मागे कधीही धावू नकोस. लोक पैशासाठी इतके खाली वागतात की त्यांना त्यांच्या आईवडिलांच्या इज्जतीचीही पर्वा नसते. तू नेहमी तुझे नाव कमाव बाळा. नेहमी स्वाभिमानाने जग. कधीही कोणासमोर हात पसरू नको. कोणाकडूनही अपेक्षा करू नकोस, कारण इतरांकडून अपेक्षा केल्यावर तुला जास्त त्रास होईल. मनुष्याला नेहमीच विद्या, ज्ञान, कीर्ती हे सर्व प्राप्त करता आले पाहिजे, कारण यातच श्रेष्ठत्व आहे. तेवढ्यात तो मुलगा म्हणतो की आई, तू घाबरू नकोस, मी आत्ताच तुझ्यासाठी औषध आणतो. आणि असं म्हणत मुलगा आईकडून पैसे घेऊन औषधं घ्यायला जातो. तिचा मुलगा निघून गेल्यावर ती गरीब स्त्री तिथेच मरण पावते. नगरवासियांना याची माहिती मिळताच सर्वांनी एकत्र येऊन मुलाच्या हस्ते महिलेचा अंत्यसंस्कार केला. आता ते मूल पूर्णपणे एकटं होतं. नियतीही काय खेळ दाखवते बघा ना. जेव्हा आपल्या प्रियजनांची गरज असते तेव्हाच ती एकटेपणाच्या रात्री जागवते. आई वडिलांशिवाय राहणाऱ्या या मुलाचे वयही जास्त नव्हते. शेवटी तो जाऊन जाऊन कुठे जाणार होता. दूरच्या नातेवाईकांनीही त्या मुलाकडे लक्ष दिले नाही. शेवटी तो गरीब होता, पण तो मुलगा त्याच्या आयुष्याचा मार्ग एकटाच चालू लागतो. त्याने कधीही हार मानली नाही. त्याची आई जे पैसे सोडून गेली होती त्या पैशाने तो काही दिवस जगत राहिला. काही दिवसांनी ते पैसे संपले आणि घरात काहीच नव्हते. आता काही ना काही काम करणं हाच पर्याय होता. त्यानंतरच जेवणाची सोय होईल आणि त्यानंतरच शाळेची फी भरली जाईल. मुलाला आईचे शब्द चांगलेच आठवले. त्याची आई म्हणाली होती, बाळा, कितीही वाईट वेळ आली तरी कुणाला हात देऊ नकोस. कष्ट करून आपला उदरनिर्वाह कर. मुलाला आईची ही गोष्ट चांगलीच आठवणीत राहिली होती. त्यामुळे त्याने कधीच कुणासमोरही हात पसरले नाहीत. शाळेतून आल्यावर तो कधी कुणाच्या शेतात कामाला जायचा, तर कधी कुणाच्या चहाच्या दुकानात काम करायचा. तिथून काही पैसे मिळाले तर तो शाळेची फी भरायचा आणि त्याच्या जेवणासाठी लागणाऱ्या खाद्यपदार्थांची खरेदी करायचा. अशा रीतीने लहान वयामध्येच ते मूल शिकतही होते आणि मोलमजुरीही करत होते. अशीच हळूहळू काही वर्षे निघून जातात. तो आता आपल्या गावातील शाळेतून निघून एका मोठ्या शाळेत शिकायला जाऊ लागतो. आता त्याच्या शाळेचा फीचा खर्च देखील वाढू लागला होता, पण त्याने अजूनही हार मानली नव्हती. तो रोजच्या रोज विद्यालयामध्ये जायचा. दिवसरात्र मेहनत करून अभ्यास करायचा. त्याची पूर्ण कमाई शिक्षणामध्ये संपून जात होती आणि या सर्वात जे काही थोडेफार पैसे उरत असे त्यातून तो आपले पोट भरत असे. जर त्याने कधी एका ठिकाणी जास्त काम केले तर कधी त्याची शाळा बुडून जायची आणि जर तो शाळेत गेला तर त्याचे काम राहायचे. त्यामुळे तो कधी कधी उपाशी राहायचा. या कारणामुळे तो दोन्ही कामे अगदी मन लावून करत असे. शाळेतून परत आल्यानंतर तो पुन्हा इकडे तिकडे काम करायचा.
एका दिवसाची बाब आहे. शाळा सुटल्यावर घरी परतल्यावर तो काही कामाच्या शोधात फिरायला निघतो. पण त्याला त्या दिवशी कोणतेही काम मिळाले नाही. बिचारा वन काम शोधत होता. शेवटी थकून येऊन उपाशीपोटी तो घरी झोपून गेला. त्याने त्याच्या शाळेची फी भरल्यामुळे त्याच्याकडे आता कोणतेही पैसे शिल्लक नव्हते. त्याची सध्याची परिस्थिती हीच होती की रोज कमवायचे आणि मगच खायचे. ज्या दिवशी त्याला काम भेटायचे नाही त्या दिवशी त्याला उपाशीपोटी झोपायला लागायचे. त्या दिवशी तो तसाच झोपी गेला आणि दुसऱ्या दिवशी शाळेत जायला निघाला. शाळेत जाऊन आल्यावर तो पुन्हा नव्याने काम शोधायला सुरुवात करतो. तो विचार करतो की आज मला नक्कीच काहीतरी काम मिळेल, पण दुर्दैवाने त्याची साथ सोडली नाही. त्या दिवशीही त्याला काम मिळाले नाही. आज पुन्हा त्याला रिकाम्या पोटी झोपावे लागले. भूक आता त्याला अधिक अस्वस्थ करत होती. एक दिवस त्याच्या मनात येते, रिकाम्या पोटी झोपताही येत नाही, माझा अभ्यासही राहत आहे. आता मी कोणाकडून तरी काहीतरी मागतो आणि खातो. पण आईने मरताना सांगितलं होतं की बाळा, कधीच कोणाकडून भीक मागू नकोस, नेहमी कमावून खा. तो मुलगा खूप स्वाभिमानी होता. कुणाकडे काही मागायची त्याची हिंमतच झाली नाही. तो विचार करत होता की काहीही झाले तरी मी भीक मागणार नाही. मी भीक मागायला लागलो तर लोक मला भिकारी म्हणायला लागतील. जर देवाने आपल्याला पोट दिले आहे तर तो कुठून तरी माझे पोट नक्कीच भरेल. भक्तांनो, पुढे हत्ती आपल्या पत्नीला म्हणतो, हत्तीने पुढे कथा ऐकत राहा, कारण याचा आपल्याही जीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो. आता तो मुलगा त्या दिवशीही उपाशीच राहतो. सकाळी उठल्यावर भुकेमुळे त्याला चक्कर येते. आता त्याचे वय तरी किती होते? तो भुकेचा आघात कसा सहन करणार होता? बरं, तो थोडा मोठा असता तर त्याला 4 दिवस कसेही घालवता आले असते. आज तो शाळेतही गेला नव्हता. त्याने विचार केला, आज सकाळी लवकर कामावर जाईन. मला काम मिळाले तर मला जेवणही मिळेल. मग मी दुसऱ्या दिवसासाठी मेहनत करण्यासाठी तयार होईन. आता तो कामाच्या शोधात इकडे तिकडे भटकत होता. त्याच्या डोळ्यासमोर अंधारी येत होती. त्याला आता चालवत देखील नव्हते, कारण ते बिचारे बाळ उपाशी होते. मग शेवटी तो एका झाडाखाली बसून विचार करू लागला की आता या क्षणाला जर मला जेवण भेटले नाही तर माझा जीव निघून जाईल. मला काहीतरी करावे लागेल. आता पुन्हा एकदा भीक मागण्याचा विचार त्याच्या मनात येतो. पण तू गरीब आहेस, भिकारी नाही असे सांगून त्याचा विवेक पुन्हा नकार देतो. तू जर आता भीक मागितली तर तुला कायम भीक मागण्याची सवय लागून जाईल आणि शेवटी तुम्ही भिकारी व्हाल. मुलगा बराच वेळ या प्रश्नांमध्ये अडकतो. पण तेव्हा त्याच्या मनात आले की भीक मागणे एक गोष्ट आहे आणि मदत मागणे एक वेगळी गोष्ट आहे. मी कोणाकडेच भीक मागणार नाही, पण मी मदत तर नक्कीच मागू शकतो. भीक ही अशी गोष्ट आहे जी मागितल्यावर परत मिळत नाही, परंतु एखाद्याला मदतीसाठी विचारणे ही गोष्ट अशी आहे जी तुम्ही नेहमी परत करू शकता. त्या मुलाने विचार केला की आज मी कोणाकडे तरी मदत मागेन आणि मला काम मिळाल्यावर ती मी मदत परत करीन. आता तो मुलगा तिथून चालत गेल्यावर एका नगराबाहेर एक मोठं घर त्याला दिसतं. त्या मुलाने त्या दारावर जाऊन ठोठावलं. तेवढ्यात घरातून एक स्त्री बाहेर येते. दारात 10 ते 11 वर्षाचा एक अतिशय उदास आणि निरागस मुलगा उभा असलेला महिलेला दिसला. प्रथम त्या महिलेने मुलाला विचारले, बाळा, तू दार का वाजवलेस? काही काम आहे का? मुलगा आपले दोन्ही हात जोडून म्हणतो, आई, मी तुम्हाला दुपारी दार वाजवून त्रास दिला, यासाठी मला क्षमा करा. त्या स्त्रीने विचारले, बाळा, मी तुला काय मदत करू शकते? तुला कशाची गरज आहे का? भक्तांनो, तो हत्ती पुढे त्याच्या पत्नीला म्हणतो. ती महिला देखील एका बाळाची आई होती, त्यामुळे तिच्या शब्दात मातृत्वाची भावना होती. एकदा त्या स्त्रीने हे प्रश्न विचारल्यावर त्या मुलाच्या मनात विचार आले की चला, मी आईला सगळेच सांगून टाकतो
की मी 2 ते 3 दिवसांपासून उपाशी आहे. जेवण न मिळाल्याने मी खूप अशक्त झालो आहे. पण त्याच्या स्वाभिमानाने त्याला रोखले आणि त्याने अन्नाऐवजी पाणी मागितले. म्हणाला, आई, मला खूप जोरात तहान लागली आहे, म्हणूनच मी दार ठोठावले. मला 1 ग्लास पाणी मिळेल का? पण ती स्त्री खूप हुशार होती. तिने मुलाला पाहिले तेव्हा तिला समजले होते की मुलाला खूप भूक लागली आहे. ती म्हणाली, बाळा, तू थोडा वेळ थांब, मी तुझ्यासाठी पाणी आणते. ती बाई आपल्या घरात गेली आणि स्वयंपाकघरातून दूध आणि थोडे लाडू घेऊन दारात आली आणि ती त्या मुलाला दुधाने भरलेला ग्लास त्याच्या हाती देते. मुलाने पाहिले, या ग्लासमध्ये पाणी नसून दूध आहे आणि लाडू देखील आहेत. तो मुलगा मनातल्या मनात त्या स्त्रीला खूप चांगले आशीर्वाद देऊ लागतो. त्या स्त्रीने त्या मुलाला सांगितले, बाळा, तू पहिले लाडू खा, मग दूध पी, कारण दूध गरम आहे. दूध थंड झाल्यावर पिऊन टाक. त्या मुलाने त्या बाईला पाहिल्यावर त्याला वाटले की त्याचीच आई त्याला दूध प्यायला देत आहे. दूध पिता पिता तो मनातल्या मनात विचार करू लागला की ही किती चांगली आई आहे. मी तर 1 ग्लास पाणी मागितलं होतं, पण या आईने दूधही दिलं आणि लाडूही दिले. तिला समजले होते की मी उपाशी आहे. मुलाने आरामात बसून लाडू खाल्ले आणि दूध देखील पिले. तेव्हा त्या स्त्रीने पुन्हा विचारले की बाळा, तुला अजून काय हवं आहे का? तेव्हा मुलगा मनातल्या मनात विचार करू लागला की दुधाच्या बदल्यात हा मुलगा या आईला आणखी काय देऊ शकतो. माझ्याकडे या क्षणी तर काहीच नाही. दूध प्यायल्यावर मुलगा म्हणतो, आई, मी तुझ्याकडे पाणी मागितलं आणि तू मला प्यायला दूध दिलं. त्या बदल्यात मी तुला काय देऊ? ती बाई म्हणाली, बाळा, मी तुला दूध यासाठी पाजले नाही की या बदल्यात मी तुझ्याकडून काहीतरी घेऊ शकेन. बाई म्हणाली, बाळा, तुझा चेहरा बघून असे वाटत होते की तुला खूप भूक लागली आहे, म्हणून मी तुला पाण्याऐवजी दूध देण्याचा विचार केला, म्हणूनच मी तुझ्यासाठी दूध आणले. तो मुलगा पुन्हा म्हणाला, नाही आई, त्या बदल्यात तू माझ्याकडून काहीतरी मागून घे. मी माझ्या क्षमतेनुसार तुला नक्कीच काहीतरी देईन. मुलाचे म्हणणे ऐकून त्या बाईला वाटते, हा मुलगा खूप स्वाभिमानी आहे. तो मुलगा वारंवार तिला हाच प्रश्न विचारू लागतो. तेव्हा ती बाई त्याचं मन शांत करण्यासाठी म्हणते, बाळा, हे दूध तुला पाजून मी तुझ्यावर कोणतेही उपकार केलेले नाहीत. तरीही तुला मला काय द्यायचेच असेल तर मला आज एक वचन दे. आज मी तुला ज्या प्रकारे मदत केली त्याच प्रकारे एक दिवस जेव्हा तू मदत करण्याच्या लायकीचा होशील त्या दिवशी कोणत्या ना कोणत्या गरजू व्यक्तीला तू मदत कर. ज्या दिवशी तुम्ही एखाद्याला मदत कराल त्याच दिवशी तू माझ्या या उपकारातून मुक्त होशील. त्या स्त्रीने त्या दिवशी हे असे बोलले होते कारण त्या मुलाला असह्य वाटू नये आणि त्याने आनंदाने आपल्या घरी जावे. तो मुलगा तीच गोष्ट मनात आपल्या कायम ठेवतो. तो त्या स्त्रीच्या पाया पडून कामाच्या शोधात पुढे जातो आणि असेच हळूहळू अनेक दिवस निघून जातात. ज्या शाळेमध्ये हा मुलगा शिकत होता त्याच शाळेमध्ये त्या स्त्रीचा मुलगा देखील शिकत होता. एक दिवस आपल्या मुलाला शाळेत सोडायला गेल्यावर तिने पाहिले की हा मुलगा देखील या शाळेत आहे ज्याला मी दूध पाजले होते आणि त्या महिलेने त्या मुलाला ओळखले. महिला लगेचच त्या शाळेतील त्या मुलाच्या शिक्षकाकडे गेली आणि त्या मुलाबद्दल सर्व चौकशी केली. तेव्हा त्या मास्तरांनी तिला सांगितले की मुलाचे नाव संकेत आहे आणि तो आईवडील नसलेला मुलगा आहे. तो अनाथ आहे. तो लहान असतानाच त्याचे आई वडील दोघेही गेले. हे जाणून त्या महिलेला खूप वाईट वाटले. आई वडील नसतील तर त्याच्या शिक्षणाचा खर्च कोण उचलत असेल असा प्रश्न तिला पडतो. तेव्हा शाळेचे मोठे मास्तर सांगतात की ताई, संकेत खूप चांगला मुलगा आहे. तो त्याच्या अभ्यासाचा खर्च स्वतः उचलतो आणि तो खूप हुशार विद्यार्थी आहे. तो खूप मेहनत करतो आणि नंतर शाळेची फी भरतो.
जेव्हा तो शाळेत येत नाही किंवा त्याची फी वेळेवर भरू शकत नाही, तेव्हा आम्ही त्याच्यावर जास्त दबाव आणत नाही. जेव्हा त्या स्त्रीला संकेतची खरी परिस्थिती कळते, तेव्हा तिचे मन दयेने भरून येते. तिच्या डोळ्यात पाणी येते. त्या मुलाला काही ना काही मदत करावीशी तिला वाटते. ज्याला कोणी नाही अशा लोकांना आपण मदत केली पाहिजे, तरच देव प्रसन्न होतो. ज्याला कोणीही नाही तो देवाचा असतो. आणि गरजूंना मदत करणे म्हणजे तुम्ही देवाला संतुष्ट करणे हेच आहे. पुढे हत्ती त्याच्या पत्नीला म्हणतो, हत्तीनी, पुढे ही कथा शेवटपर्यंत ऐक, झोपू नको. त्या बाईला वाटते की हा मुलगा माझ्याकडून पैसे घेणार नाही, कारण तो खूप स्वाभिमानी मुलगा आहे. मग त्या महिलेने त्याच्या शिक्षकाला विनंती केली, जर मी या मुलाची फी भरली तर तुम्हाला काही अडचण तर नाही ना? तेव्हा तेथील मास्तर म्हणाले, ताई, तुम्ही खूप मोठ्या मनाच्या आहात. तुमचे विचार मोठे आहेत, चांगले आहेत. तुम्ही जर त्याची फी भरली तर मला कोणतीही अडचण होणार नाही. पण संकेत या गोष्टीसाठी तयार होणार नाही. तेव्हा ती स्त्री पुन्हा त्या शिक्षकांना विनंती करू लागते आणि म्हणू लागते की मास्तरजी, मला संकेतला काहीही करून मदत करायची आहे. तुम्ही कृपया त्याला समजावून सांगा. तुम्ही त्याला असे सांगा की तुमची परिस्थिती बघता सरकारने तुमची फी माफ केली आहे. तुला शाळेची फी भरण्याची कोणतीही आवश्यकता नाही. मग ते शिक्षक देखील त्या स्त्रीच्या या म्हणण्याला होकार देतात आणि ती स्त्री संकेतची पूर्ण वर्षाची फी भरून आपल्या घरी जाते. अशा प्रकारे दरवर्षी ती संकेतची वर्षभराची फी खूप आनंदाने भरून जात असे, कारण संकेत एकाग्रतेने मन लावून अभ्यास करू शकेल. आता संकेत मेहनतीने अभ्यास करायचा आणि उदरनिर्वाहासाठी दुकानात काम करायचा. भक्तांनो, पुढे हत्ती आपल्या पत्नीला म्हणतो, पाण्यात डुबणाऱ्यांसाठी एक पेंढा देखील पुरेसा आहे. त्या महिलेच्या थोड्या प्रयत्नाने संकेतला खूप मोठी मदत मिळाली होती. आता तो खूप मन लावून अभ्यास करायचा. अशीच आणखी काही वर्षे निघून गेली. आता संकेतला पुढील शिक्षणासाठी मोठ्या शहरात जावे लागणार होते. शहरात राहून काहीतरी चांगलं काम करेल आणि अभ्यासही सुरू ठेवेल असा विचार त्याने केला. संकेत मोठ्या शहरात गेल्याची खबर त्या स्त्रीला तेव्हा लागते जेव्हा ती स्त्री शाळेची फी जमा करण्यासाठी त्याच्या शाळेत येते. तेव्हा तेथील मास्तर सांगतात की संकेत पुढचे शिक्षण घेण्यासाठी मोठ्या शहरात निघून गेला आहे. आता तुम्हाला फी भरण्याची काहीही गरज नाही. हे ऐकून ती बाई विचार करू लागली, काही हरकत नाही. देवाने मला एवढाच काळ त्या बाळाला मदत करण्यासाठी दिला होता. हे भगवंता, त्या बालकावर तुझी दयादृष्टी कायम ठेव. हे परमेश्वरा, त्याची सर्व स्वप्न पूर्ण कर. तो जिथे कुठे राहील तिथे त्याला आनंदी ठेव. अशी प्रार्थना आपल्या भगवंताला करून ती महिला तिथून निघून गेली आणि आपल्या घरी येऊन ती संसारात व्यस्त होऊन गेली. तर इकडे संकेतने आपला खर्च भागवण्यासाठी नोकरी शोधली. अशा प्रकारे 25 वर्षे निघून जातात. या 25 वर्षात ना ती स्त्री संकेतला भेटली, ना संकेत त्या स्त्रीला भेटला. आता त्या महिलेचा मुलगाही मोठा झाला होता आणि तिचा मुलगा व्यापारी झाला होता आणि खूप चांगल्या प्रकारे तो धन कमवत होता. ती महिला पहिल्यापासूनच खूप संपन्न होती. त्याचबरोबर त्या स्त्रीचा मुलगासुद्धा खूप सुसंस्कृत होता. एक दिवस त्याची आई खूप आजारी पडते. संध्याकाळी काम करून घरी आल्यावर जेव्हा तो त्याच्या आईची अशी अवस्था पाहतो, तेव्हा तो खूप निराश होतो. तो व्यापारी मुलगा लगेचच येतो आणि त्याच्या आईला दवाखान्यात भरती करतो. डॉक्टरांनी चेक केल्यावर समजतं की त्याच्या आईला कॅन्सर झाला आहे. हे समजल्यावर तो मुलगा डॉक्टरांना म्हणतो की डॉक्टर साहेब, तुम्ही माझ्या आईला काहीही करून बरे करा. तुम्ही पैशाची चिंता अजिबात करू नका. अरे बाळा, तुझ्या आईला कर्करोग झाला आहे असे डॉक्टर म्हणतात आणि कर्करोगावर इलाज करणं खूप महाग पडतं. लहान लहान दवाखान्यांमध्ये या आजारावर उपचार देखील नसतात.
त्यामुळे तुला तुझ्या आईला घेऊन एखाद्या मोठ्या शहरात जावं लागेल. आणि मोठ्या शहरांमध्ये दवाखानेही मोठे असतात. मोठ्या दवाखान्यांचा खर्चही खूप मोठ्या प्रमाणात होतो. तेव्हा तो मुलगा डॉक्टरांना म्हणाला की डॉक्टर साहेब, मी माझ्या आईला या आजारातून बरे करण्यासाठी काहीही करू शकतो. तुम्ही फक्त मला यातून मार्ग कसा काढायचा ते सांगा. तेव्हा डॉक्टर मोठ्या शहरातील दवाखान्यात घेऊन जाण्याचा सल्ला त्या मुलाला देतात. मोठ्या शहरात कर्करोगासाठी दवाखाना आहे. तिथे तुझी आई या आजारातून पूर्णपणे बरी होऊ शकते. आणि तू जर शहरातील मोठ्या दवाखान्यात तुझ्या आईला घेऊन गेला नाहीस तर तुझ्या आईचा जीव धोक्यात जाऊ शकतो. ही गोष्ट ऐकून तो मुलगा खूप घाबरतो आणि डॉक्टरांकडून शहरातील कर्करोगावरील डॉक्टरांचा पत्ता मागून घेऊन घरी येतो. हे सर्व करण्यासाठी त्याची आई त्याला नकार देत होती. बोलत होती की बाळा, मला कुठे नेणार? एवढा पैसा कुठे आहे आपल्याकडे? आपल्याकडे मोठ्या शहरात जाऊन आजारावर इलाज करण्यासाठी पुरेसा पैसा नाही आहे. आपण इथूनच डॉक्टरांकडून औषधं घेऊ. मी नक्कीच बरी होईन. तू काळजी करू नकोस. तेव्हा तो मुलगा त्याच्या आईला म्हणाला की आई, या पूर्ण दुनियेमध्ये तूच तर मला आहेस की तुझ्यामुळे मला कधीही एकटेपणा जाणवला नाही. कधीच कोणत्याही गोष्टीची चिंता मला झाली नाही. यामुळे काहीही झालं तरी या आजारामुळे मी तुला मरू देणार नाही. धनाचे काय आहे, ते संपले तर मी पुन्हा कमावीन, पण मला आई पुन्हा भेटणार नाही. मी तुला गमावणार नाही. या प्रकारे तो मुलगा आपल्या आईला मोठ्या शहरातील दवाखान्यात घेऊन जातो. जो डॉक्टर त्याच्या आईला बरं करणार होता तो डॉक्टर त्यावेळेला दवाखान्यात नव्हता, कारण तो एका आजारी व्यक्तीला पाहण्यासाठी परदेशात निघून गेला होता. मग तेव्हा हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी मुलाला सांगितले की डॉक्टर साहेब 2 दिवसात येतील. तोपर्यंत तुम्ही तुमच्या आईला दवाखान्यात भरती करा. तेव्हा त्या मुलाने कोणताही विचार न करता लगेचच त्या दवाखान्यात आपल्या आईला दाखल केले. तो मुलगा तेथील डॉक्टर येण्याची वाट पाहत होता. दुसऱ्या दिवशी जेव्हा डॉक्टर आले तेव्हा आपल्या आईची सर्व परिस्थिती त्या मुलाने त्या डॉक्टरांना सांगितली. तेव्हा डॉक्टरांनी त्याला विश्वास दिला की मी दिलेल्या गोळ्या आणि औषधांमुळे आणि तपासणीमुळे तुमची आई बरी होऊ शकते, पण यांचा इलाज खूप काळापर्यंत राहील. तेव्हा तो मुलगा म्हणाला, डॉक्टर साहेब, काहीही होऊ देत, मी माझ्या आईला पूर्णपणे बरे करूनच माझ्या घरी घेऊन जाईन. यासाठी मला माझ्याकडे असलेले सर्व धन विकायला लागले तरीही चालेल. मी कितीही दिवस इथे थांबायला तयार आहे. तुम्ही माझ्या आईवर उपचार करायला चालू करा. अशा प्रकारे त्या डॉक्टरांनी त्या मुलाच्या आईवर उपचार करायला चालू केले. जर गावातील दवाखान्यात उपचार केले असते तर कदाचित थोडे पैसे कमी झाले असते, पण शहरातील दवाखान्याचा खर्च खूप मोठा होता. पण तरीही त्या मुलाने हार मानली नाही. भक्तांनो, पुढे हत्ती हत्तीनीला म्हणतो, या संसारात आईपेक्षा अनमोल काहीही नाही. डॉक्टर जे गोळ्या औषधं लिहून देत असत ते गोळ्या औषधं खूप महाग येत असत, पण तरीही तो मुलगा आपल्या आईसाठी महागातील महाग गोळ्या औषधं घेऊन येत असत. आपल्या आईची देखभाल करण्यात तो गावी असलेला त्याच्या व्यापारातही लक्ष देऊ शकत नव्हता. त्यामुळे त्याचा व्यापारही आता ठप्प पडला होता. खूप दिवस हे उपचार चालूच राहिले आणि हळूहळू त्याच्या आईच्या शरीरात सुधारणा होऊ लागली. तिच्या मुलाकडे असलेले सर्व धन पैसे आता संपलेले असतात. जेव्हा त्याच्या आईला कळते की आता आपल्या मुलाकडे धन दौलत पैसे काहीही शिल्लक नाही, तेव्हा त्याच्या आईला खूप वाईट वाटते. तेव्हा त्याची आई म्हणते की बाळा, तू हे सर्व का करत आहेस? आता तू दवाखान्याचे बिल कसे भरणार आहेस? आता तुझा व्यापारही बंद झाला आहे. तेव्हा तो मुलगा म्हणतो की आई, तू चिंता करू नकोस. मी माझा व्यापार, घर सर्व काही विकून तुझ्यावर उपचार करेल, पण तुला बरे करूनच आपल्या घरी घेऊन जाईल. आणि शेवटी आई आपल्या मुलाच्या हट्टापुढे शांत होते.
तो मुलगा आपल्या आईचे उपचार खूप दिवस चालूच ठेवतो. हळूहळू 1 महिना संपून जातो. त्या शहरातील मोठ्या दवाखान्यात एक गोष्ट खूप आश्चर्यकारक होती. ती म्हणजे त्या दवाखान्यातील सर्वात मोठा डॉक्टर त्या मुलाच्या आईशी येऊन तासनतास गप्पा मारत असे. हे पाहून त्या आईला देखील खूप आनंद होत असे, प्रसन्न वाटत असे आणि ती विचार करत असे की हा किती निराळा डॉक्टर आहे. इतका मोठा डॉक्टर असूनही त्याला थोडासाही गर्व नाही. याला इतका वेळ नसतानाही तो माझ्याशी इतका वेळ बोलत आहे. भक्तांनो, पुढे हत्ती हत्तीनीला म्हणतो. असेच काही दिवस निघून जातात आणि मग त्या आईचा मुलगा एक दिवस डॉक्टरांकडे जातो आणि विचारतो की डॉक्टर साहेब, अजून किती दिवस माझ्या आईचे उपचार या दवाखान्यामध्ये चालणार आहेत? तेव्हा डॉक्टर साहेब त्या मुलाला सांगतात की मुला, तू आता चिंता करणं बंद कर. आता तुमची आई पूर्णपणे या रोगातून बरी झाली आहे. आता तिच्या शरीराला कोणताही धोका नाही. तरीही मी तुझ्या समाधानासाठी तुमच्या आईचा अजून एक रिपोर्ट काढतो आणि मग तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता. आता तर तो मुलगा आपल्या आईचे रिपोर्ट येण्याची वाट बघत होता. 2 दिवसांनी रिपोर्ट येतात. जेव्हा रिपोर्ट येतात तेव्हा तो मुलगा पुन्हा डॉक्टरांना भेटायला जातो आणि विचारतो की डॉक्टर साहेब, माझी आई पूर्णपणे बरी झाली आहे की नाही? काही धोक्याची गोष्ट नाही आहे ना? तेव्हा डॉक्टर साहेब बोलतात की चिंता करू नकोस. तुमच्या आईचे रिपोर्ट चांगले आले आहेत. तुमची आई पूर्णपणे बरी झाली आहे. तुमच्या आईच्या जीवाला कोणताही धोका नाही. आता तुम्ही त्यांना तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता. डॉक्टरांचे म्हणणे ऐकून तो मुलगा खूप आनंदी होतो आणि डॉक्टरांचे मनपूर्वक आभार मानतो. मग तो मुलगा त्याच्या आईजवळ जातो आणि मनोमन भगवंताचे आभार मानतो की हे ईश्वरा, तुझे खूप खूप धन्यवाद. तू इतक्या मोठ्या आजारातून माझ्या आईला वाचवलेस. हीच गोष्ट तो त्याच्या आईला सांगण्यासाठी जातो आणि आईला म्हणतो की आई, तू आता इतक्या मोठ्या आजारातून पूर्णपणे बरी झाली आहेस. आता तुझ्या जीवाला कोणताही धोका नाही. आता आपण आपल्या घरी जाऊ शकतो. पुढे हत्ती हत्तीनीला म्हणतो. आपल्या मुलाच्या तोंडून हे ऐकून त्याच्या आईला फार आनंद होतो. पण दुसऱ्या क्षणाला ती निराश होते, कारण तिच्या मनात विचार येतो, मी तर आता पूर्णपणे बरी झाली आहे, पण या दवाखान्याचे बिल लाखोंमध्ये झाले असेल. हे इतके मोठे बिल माझा मुलगा कसा भरणार काय माहिती. इतक्या मोठ्या रकमेची व्यवस्था माझं बाळ कशी करेल. त्याच्याकडे जे पैसे होते, धन साठलेले होते, ते सर्व काही माझे उपचार करण्यात त्याने संपवले. पण आता या मोठ्या दवाखान्याचे मोठे बिल हा कसा भरेल देवाला ठाऊक. आपल्या आईला असे निराश पाहून तो मुलगा आपल्या आईला समजावू लागतो. अगं आई, तू कशाला चिंता करत आहेस? मी आहे ना. मी माझ्याकडे जे काही आहे नाही ते सर्व विकून तुझ्या उपचाराचे पैसे डॉक्टरांना देऊन टाकेन. मी घर, व्यापार सर्व काही नंतर पण उभं करू शकेल. पण आता माझ्यासाठी तू महत्त्वाचे आहेस. म्हणूनच तुला आता या गोष्टींची चिंता करण्याचे काहीच आवश्यकता नाही. तो मुलगा आपल्या आईला खूप समजावण्याचा प्रयत्न करतो, पण शेवटी आई ती आईच असते. तिने आपल्या बाळाची चिंता करणे स्वाभाविकच होते. ती विचार करू लागते, जर माझ्या मुलाने सर्व काही विकून टाकले तर तो त्याचे पुढचे जीवन कसे जगेल, त्याच्या भविष्याचे काय होईल. रात्रभर त्याची आई हाच विचार करत गेली आणि चिंता करत करत मुलगा आणि त्याच्या आईची रात्र निघून गेली. मग पुढे हत्ती हत्तीनीला म्हणतो. पुढचा दिवस येतो. त्याच्या आईची आपल्या घरी जाण्याची वेळ येते. मग दवाखान्यातील एक कर्मचारी त्या मुलाच्या हातात एक लिफाफा देऊन निघून जातो आणि त्या मुलाला म्हणतो की डॉक्टरांनी या लिफाफ्यामध्ये तुमच्या आईचे बिल पाठवले आहे. हा लिफाफा पूर्णपणे वाचा आणि हे बिल चुकवून तुम्ही तुमच्या आईला घरी घेऊन जावा. ते बिल आपल्या हातात घेऊन तो मुलगा विचार करू लागतो की काय माहिती किती बिल झाले असेल.
आपल्या मुलाला चिंतेत पाहून त्याची आई थोडी निराश होते. त्याची आई आपल्या मुलाच्या हातून ते बिल हिसकावून आपल्या हाती घेते आणि ते पाहू लागते. त्या क्षणी दवाखान्यातील जे सर्वात मोठे डॉक्टर होते तेही तिथे उपस्थित होतात. जेव्हा त्याची आई तो लिफाफा उघडते तेव्हा त्यामध्ये एक छोटीशी चिठ्ठी लिहिलेली असते. त्या चिठ्ठीत असे लिहिले होते की आई, तू 25 वर्षापूर्वीच तुझी थकबाकी भरली आहेस. जेव्हा तू 2 दिवस उपाशी असलेल्या बाळाला दूध आणि लाडू देऊन त्याच्या भुकेची आग भागवली होतीस आणि त्याच्या पुढचे 5 वर्ष त्या मुलाच्या शाळेची फी देखील भरली होतीस. ती चिठ्ठी वाचून महिला पूर्णपणे आश्चर्यचकित होते. जेव्हा त्या आईचा मुलगा तिला विचारतो की आई, डॉक्टरांचे बिल किती झाले, तेव्हा ती आई ती चिठ्ठी आपल्या मुलाच्या हाती देते. जेव्हा ती चिठ्ठी तो मुलगा वाचतो तेव्हा तो देखील हैराण होतो. तो आपल्या आईला विचारतो की आई, तू या डॉक्टरांना पहिल्यापासून ओळखतेस? तुझी आणि डॉक्टरांची ओळख आधीपासून आहे का? तेव्हा त्याची आई म्हणते की बाळा, मी या डॉक्टरांना पहिल्यापासून ओळखत नाही, पण मला आत्ताच माहीत पडले आहे. मग तो मुलगा म्हणाला, मग या चिठ्ठीमध्ये 25 वर्षापूर्वींची घटना का लिहिली आहे? तेव्हा त्याची आई म्हणते की बाळा, 25 वर्षापूर्वी जेव्हा तू खूप लहान होतास तेव्हा भर दुपारी तुझ्या वयाचा एक लहान मुलगा आपल्या दारात आला होता. तो अनेक दिवस उपाशी होता. त्याने माझ्याकडे फक्त 1 ग्लास पाणी मागितले होते, पण जेव्हा मी त्या मुलाकडे पाहिले तेव्हा मला समजले की हा मुलगा खूप दिवसांपासून उपाशी आहे. त्यामुळे आपल्या घरातील दूध आणि लाडू मी त्याला खायला दिले होते. तो खूप दिवसांपासून उपाशी होता. त्याने दूध तर पिले, पण तेव्हा तो मला बोलू लागला, मी तुमचे हे उपकार कसे फेडू शकेन? या बदल्यात मी तुम्हाला काय देऊ, तुम्हीच सांगा. तेव्हा मी त्या मुलाच्या मनशांतीसाठी बोलली होती की जेव्हा तू मोठा होशील, एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करण्यालायक होशील, तेव्हा तू देखील एखाद्या गरजूवंताला मदत कर. त्याच दिवशी माझे उपकार तू फेडून टाकशील. मला काय माहीत होतं की हाच मुलगा ज्याला मी दूध पाजवले होते तोच 25 वर्षांनी डॉक्टर बनून मला अशी मदत करेल. लोक तर आज घेऊन उद्या हे सर्व विसरून जातात, पण या मुलाने अजूनही मी केलेली ही मदत लक्षात ठेवली आहे. मी अजूनही या गोष्टीला घेऊन आश्चर्यचकित आहे की तो मुलगा हाच डॉक्टर आहे. मुलगा आणि आई या दोघांमधील हा संवाद असाच चालू होता आणि पाठीमागून तो डॉक्टर झालेला मुलगा हे सर्व पाहून ऐकत होता. होय भक्तांनो, तोच मुलगा हा डॉक्टर होता ज्याने या आईवर उपचार केले होते. आता मात्र त्या डॉक्टर झालेल्या मुलाच्या डोळ्यात अश्रू होते आणि लहानपणी घडलेला तो प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर होता, जेव्हा तो उपाशी पोटाने तहानेने त्या आईच्या दारात गेला होता. ते डॉक्टर लगेचच पुढे येऊन त्या आईला प्रणाम करतात. त्यांच्या पायावर डोकं ठेवून त्यांना नमस्कार करतात आणि त्यांना म्हणतात की हे आई, आजही तू बोललेले ते शब्द माझ्या कानात वाजत आहेत. मी तुझ्या त्याच शब्दांना माझे संस्कार बनवले. मी माझ्या आयुष्यात खूप दुःख पाहिले आहे, पण मी कधीही हिंमत हारली नाही. मी तुमचा खूप मोठा कर्जदार आहे. जर तुम्ही तेव्हा माझ्या विद्यालयाची फी भरली नसती तर आज मी इतका मोठा डॉक्टर झालोच नसतो. आई, हा तुझा खूप मोठा आशीर्वाद आणि देण आहे. मी तुला त्याच दिवशी माझी आई मानले होते ज्या दिवशी तू ममतेच्या सावलीत बसवून मला दूध पाजवले होतेस. असे सांगून डॉक्टरांनी आईच्या औषधावर खर्च केलेले सर्व पैसे परत केले आणि म्हाताऱ्या आईच्या पायावर डोके ठेवले. त्या मुलाला आपल्या मिठीत घेऊन ती आई जोरजोरात रडू लागते आणि त्या डॉक्टर झालेल्या मुलाच्या डोळ्यातही खूप पाणी असते. त्या आईच्या मिठीत तो जोरजोरात रडू लागतो. रुग्णालयातील सर्व लोक हे सर्व दृश्य पाहत होते
आणि त्यांचे डोळे पाण्याने भरलेले होते. भक्तांनो, पुढे हत्तीनीला म्हणतो, हत्तीनी, या 4 गोष्टी जो मनुष्य जाणून घेईल तो मनुष्य कधीही गरीब राहणार नाही, कधीही कोणत्या संकटांना घाबरणार नाही, कधीही जीवनात तो हिंमत हारणार नाही. त्यामुळे या 4 गोष्टी लक्षपूर्वक ऐका आणि पृथ्वीवर या गोष्टींचा संचार करा. 1. मनुष्याने त्याच्या जीवनात येणाऱ्या परिवर्तनाला घाबरले नाही पाहिजे, तर हा विचार करून त्याने त्या परिस्थितीचा स्वीकार केला पाहिजे की आपल्या जीवनात यापेक्षाही काहीतरी चांगले होणार आहे. परिवर्तनाने मनुष्य खूप काही शिकून जातो आणि तो योग्य मार्ग पकडतो. जो आपल्या सोबत झालेल्या घटनांनी तुटून जातो तो कधीच पुढे जाऊ शकत नाही. 2. अंधार कितीही काळा असला तरी हार मानू नये, कारण एक छोटासा दिवा त्या अंधाराला कायमचं मिटवून टाकू शकतो. जर तुमच्या जीवनात अंधार आलास तर ज्ञानरूपी दिव्याने त्या अंधाराला कायमचं मिटवून टाका. ज्ञान हे असे आहे जे एखाद्याला राजा बनवू शकते, भटकणाऱ्या मनाला योग्य ते मार्ग दाखवू शकते. 3. तुम्ही दुसऱ्यांचे भले करा, तुम्ही दुसऱ्यांना मदत करा. तुम्हाला मदत करायला नक्कीच देव येईल. तुमचे चांगले हे आपोआपच होत जाईल. तुमच्या आयुष्यात एखाद्याला मदत करण्याचे सौभाग्य मिळाले तर ते तुम्ही नक्कीच केले पाहिजे. तुमची छोटीशी मदत एखाद्याचे आयुष्य बदलू शकते. तुमची छोटीशी मदतही एखाद्यासाठी वरदान ठरू शकते. अडचण आल्यावर घाबरू नका. जेव्हा आपल्या आयुष्यातील एक रस्ता बंद होतो तेव्हा आपल्यासाठी देव स्वतः 10 मार्ग उघडत असतो. जेव्हा माणूस दुःखाच्या आणि संकटाच्या भट्टीत जळतो तेव्हाच आयुष्य उजळते. कष्ट सहन केल्यावरच माणसाला अनुभव मिळतो आणि हा अनुभव खूप उपयोगी पडतो. 4. माणसाचा दिवस कसाही असो, आयुष्यात कितीही संकटे आली तरी त्याने कधीही अन्नाची भीक मागून खाऊ नये. जो भिक्षा मागून खातो तो स्वतःच्याच नजरेत पडतो आणि जेव्हा तो भीक मागून खातो तेव्हा त्याला मेहनत न करता खाण्याची सवय पडते. म्हणूनच मनुष्याला नेहमी मेहनत करूनच आपला उदरनिर्वाह करता आला पाहिजे. तेव्हाच मनुष्य सफल आणि आत्मनिर्भर बनू शकतो. कुणाला मदत हवी असेल तर सर्वात आधी त्याला मदत करावी, पण स्वतःला मदत हवी असेल तर कुणाकडे मदत मागायची गरज नाही. आपण स्वतःला मदत करायला हवी. स्वाभिमान हा तुमचा आवाज आहे, तो बुलंद ठेवा. इतरांकडे लक्ष देण्याऐवजी स्वतःमध्ये जगा. स्वतःला समजून घ्या आणि पुढे जा, हेच चांगले. स्वाभिमान एक अशी ढाल आहे जी तुमच्यापासून कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो दुसऱ्यांवर प्रेम करण्याच्या लायकीचा होऊ शकत नाही. त्याचा आदर कधीच करू नका जो तुमचा आदर करत नाही. जर तुम्हाला जगाने तुमच्यावर प्रेम करावे असे वाटत असेल तर प्रथम तुम्ही स्वतःवर प्रेम केले पाहिजे. जर कोणी तुमचा अपमान करत असेल तर त्याचेही आभार माना, कारण ती व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सत्य सांगत असते. ज्या गोष्टी सहज मिळाल्या त्या गोष्टींची बहुतेक लोक कदर करत नाही, पण त्या गमावल्यावर पश्चाताप होतो. अशा प्रकारे हत्ती आपली कथा संपवतो. तर प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हाला आजच्या कथेतून काहीतरी शिकायला मिळालं असेल अशी मी आशा करते. तुम्हाला अशा नवनवीन कथा ऐकायला आवडणार असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की आम्हाला अशा कथा ऐकायला आवडतील. प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. तसंच